नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत पुढून शोल्डर खाली का उतरते, म्हणजे या साइडने बघा अशी शोल्डर होते तर ती का होते किंवा गळा खाली का जातो, किती आपण कमी काढला गळा तरी मोठाच होतो, असं का होतं। बरेच आपले कस्टमरची अशी तक्रार येते बघा। आपण तर शिवलेला असतो बरोबर परफेक्ट शिवलेला असतो, पण कस्टमरची तक्रार असते की शोल्डर खाली उतरते, पुढच्या साइडने गळा खाली होतोय, खूप मोठा झालाय गळा। तर गळा तर मोठा झालेला नसतो कारण उंची आपण व्यवस्थित घेतलेली असते, पण असं का होतं ते हे लक्षात येत नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे पाठीमागून ब्लाऊज पुढे झुकलेला म्हणजे उचलला जातो आणि पुढून खाली गेलेला असतो, म्हणजे इथं पूर्ण उंची घेतली पाठीमागीला तरी ती कमी वाटते उंची, आणि पुढे मात्र ब्लाऊज असा झुकलेला असतो सगळा। तर ही कारण काय असतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। का होतं ते याचं मूळ समजलं की तुमचे मग परत या चुका होणार नाही। तर आपण ते मूळ जाणून घेणार आहोत। तर आपले व्हिडिओ हे असेच असतात। कटिंग करताना आपण व्यवस्थित कटिंग शिकलेली असते क्लासमध्ये, तशी कटिंग पण करतो, पण ती कटिंग नंतर आपलं काही ना काहीतरी अशा बारीक सारीक चुका होतात आणि मग आपली कटिंग चुकते किंवा ब्लाऊज बिघडतो। तर आपण डायरेक्ट मुळालाच हात घालायचा आहे। त्यामुळे मी तुम्हाला असे कोणी व्हिडिओ दाखवत नाही, म्हणून मी हा टॉपिक निवडलेला आहे। ब्लाऊज कमी पडल्याशिवाय तो घेतलं का खेचून खाली ब्लाऊजनी, तर आपल्या शरीरापेक्षा किंवा आपली जी बस्ट आहे, फुल बस्ट जी आहे त्याच्या मापापेक्षा तुम्ही जर माप कमी कापलं तर तुमचं साहजिक आहे ब्लाऊज तो खेचला जाणार आहे। तर ते का होणार आहे ते आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण एक असं उंची, ही झाली उंची, हा झाला आपला शोल्डर, इथून हा आपला मुंडा आहे आणि असं आपलं हे कटिंगचं असणार आहे, बरोबर। आता मी फक्त पुढच्या पार्टचं सांगणार आहे। तर इथं शोल्डर किती घेतली, इथं मुंडा किती घेतला, हे माप कितीचं आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही। जे तुमचं माप आहे ते तुम्ही टाकून हे घ्यायचंय। मी तुमची चुकी कुठं होते ते दाखवणार आहे। तर आता हे साधारण झालं। आता साधारण आपला 6.5चा किंवा 6चा गळा आहे तो पण काढून घेतला, पण आपण चुकतो कुठे ह्याचा प्रॉब्लेम आहे। तर चुकतो कुठे ते सांगणार आहे मी। आता आपल्याला इथून खाली जी उंची आहे ती उंची म्हणजे की आपण या शोल्डर पासून जो हा बस्ट आहे, आता बघा ही शोल्डर आहे तर हा बस्ट असतो आपला, हा पूर्ण छातीचा आकार, आणि इथे बस्ट असतो। हे बघा इथे बस्टचा एंड झालेला आहे। ती जी उंची आहे त्याला म्हणतात बस्ट राऊंड। शोल्डर पासून जे मी आता टेप लावून दाखवते म्हणजे समजेल। इथून शोल्डर पासून हा असा टेप लावून आपण पूर्ण असं बोटानी असा आतमध्ये बोट असं हे करायचं, उंचवट्यावरून आतमध्ये बोट ठेवायचं आणि मग ते बघायचंय। तर आता हा माझा किती आलेला आहे, तर 12 इंच आलेला आहे। तुमचं वेगळं येऊ शकतं। तर हे किती आलं, 12 इंच आलं। मग इथून खाली ही उंची 12ची पाहिजे की नाही आपल्याला, तरच आपल्याला ही व्यवस्थित बसणार आहे ब्लाऊज। तर हे उंची 12ची यायला पाहिजे। मग साधारण आपण आता असाच बॅक साइडचं पण कट साधारण दाखवते तुम्हाला कटिंग। अशी समजा बॅक साइडची कटिंग आहे, आपण त्याच्या ही आणि ही उंची एकच आहे, बॅक साइडचा पार्ट झाला हा कट करून, बरोबर। आता पुढचा कट करायचा आपल्याला, हा पार्ट याच्यावर ठेवून आपण हे कट करून घेत असतो। त्यानंतर आपण खाली काय करत असतो, इकडे 2.5 इंच आणि इकडे 2.5 इंच अशी ही सरळ रेष ओढून घेत असतो। कशासाठी, तर क्रॉस पट्टीसाठी। आणि मग नंतर या गळ्याच्या साईडनी 1 इंच वर जाऊन हा क्रॉस पट्टीचा आकार देतो, बरोबर ना। अशा पद्धतीने आपली कटिंग असते। त्यानंतर आपण इथं कठोरीचा आकार टाकत असतो, हा आकार इथं असा आला, समजला। आता ही जी उंची आपण घेतली, आता ही क्रॉस पट्टी इथून खाली कट होणार आहे, याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून क्रॉस पट्टी वाढवायची असते, तो विषय वेगळा आहे, त्याचं इथं घेणं देणं नाही। पण हा जो क्रॉस पट्टीला जी उंची आपण दिली ती उंची योग्य दिली का, हे महत्वाचं आहे या टॉपिक मध्ये। तर आता बघूयात, मला किती लागणार आहे, 12, बरोबर ना। पण मग मला इथं शिलाई मार्जिन लागणार आहे, इथं शिलाई मार्जिन लागणार आहे। तर हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच म्हणजे 1 इंच प्लस झाले। तर या 12 मध्ये 1 इंच प्लस केलं तर टोटल मला 13 इंच घ्यायचं आहे, बरोबर ना। 13 इंच मी ही उंची घेतल्यानंतर मला हा राऊंडचा जी उंची आपली आहे ब्लाऊजची ती बरोबर बसणार आहे।
तर ते कसं घ्यायचं हे पण दाखवते मी. तुम्ही म्हणाल की सगळं सांगितलं पण कसं घ्यायचं हे नाही सांगितलं. आता ही आपण कटिंग करून घेतली. तर आता 12 साठी मी काय करून घेणार आहे, इथून खाली आपला पॉइंट कितीवर येतोय म्हणजे अपेक्स पॉइंट पण म्हणतात, पण आपल्या मराठी महिलांना किंवा आपले जे दादा ताई कोण बघतात त्यांना नाही समजत अपेक्स पॉइंट म्हणजे काय. तर अपेक्स पॉइंट म्हणजे काय इंग्लिश मध्ये बोलतात लोक. तर शोल्डर पासून जो उंचवटा आहे जिथं आपलं कटोरीचं टोक येतं त्याला म्हणतात अपेक्स पॉइंट. म्हणजे आपण मराठीत नुसतं पॉइंट म्हणायचं किंवा उंचवटा म्हणजे टोक जे येतं ते. तर तो पॉइंट पण मोजून घ्यायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा 1 इंच प्लस करायचंय. आता समजा माझं 9.5 आहे तर 10 वर पॉइंट येणार आहे तो, आणि तुमचं 10 असेल तर त्यात अर्धा इंच प्लस करून 10.5 पॉइंट येणार आहे. ते झालं. नंतर राऊंड हा पूर्ण छातीच्या खाली असतो तो पण मोजून घ्यायचा. मग आता तो राऊंड मोजल्यानंतर आता मी इथं 12 12.5 वर हे करणार बरोबर. इथं मी जर शिलाई मार्जिन तुम्ही सोडलं तर अर्धा इंच प्लस करा आणि वरूनच स्टेप लावून डायरेक्ट घेतलं तर 1 इंचावर करायचं. म्हणजे माझं किती येणार आहे, इथं येणार आहे ही उंची. आधीच तुम्ही जर अशी उंची घेतली त्याच्या खाली तुमचं काय असेल ते क्रॉस पट्टी टाकायची. हे जर केलं तर व्यवस्थित होणार आहे. कधी तुमचा 4 टक्सचा ब्लाउज असेल तेव्हा याच मापामध्ये तुम्हाला हे उंची राऊंडची बरोबर हा जो राऊंड आलेला आहे जो 12 इंच ते राऊंड बरोबर टाकायचं आणि मग त्याच्या खाली तुमची क्रॉस पट्टी येणार. पण आता आपल्याला कटोरी ब्लाउजला कसं करायचं, तर कटोरी ब्लाउजच्या वेळी आपण इथून खाली वर हे पुसून टाकते. आता या पूर्ण उंचीवरून आपल्याला क्रॉस पट्टीचा 2.5 इंच मार्जिन माप टाकून त्याच्यानंतर हा आकार आला बरोबर. तर हा आकार आपला हे पण उंची कळली पाहिजे बरोबर आहे का. नुसती कटोरी मोठी करून चालणार आहे का, तर नाही. तर हा बघून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आकार हा बसलाय का. तर इथं माझं किती बसणार आहे, 11:15 बसते, 10:30 बसते. तर हे 10:30 उंची इकडे बसणार आहे का. आपली कटोरी इथून तर जोडली गेली म्हणजे कटोरी वाढवणार आपण बरोबर, पण मग हा कटोरी जोडण्याचा पार्ट पण जरा उंच झाला पाहिजे ना. त्यासाठी ही उंचीच आपली परफेक्ट घ्यायला लागते. तर तुम्ही काय करायचं, ही उंची राऊंडची पूर्ण घ्या, त्यामध्ये 1 इंच प्लस करा आणि मग ही उंची टाका. हे झालं आता पूर्ण याचं. आता कटोरी वाढवायची कशी आणि कटोरीमध्ये कसं ऍडजस्ट करायचं ते दाखवते. ही मूळ कटोरी आपली मिळाली. आता ह्या मूळ कटोरीवर आपल्याला कटोरी वाढवायची असते बरोबर ना. तर इकडे 1.5 इंच वाढवली, इकडे 1.5 इंच वाढवली, इथे शिलाई मार्जिन वाढवलं, इथे शिलाई मार्जिन वाढवलं बरोबर. असं आपण ही कटोरी वाढवून घेतली. आता याचा बरोबर अर्धा करून इथून खाली टक्स टाकत असतो बरोबर ना. आणि आता इथून खाली हा टक्सची उंची मी इथूनच का घेतलं, तर इथं आपला बरोबर काय आला, पॉइंट आला. पॉइंट कितीवर आला, त्यामध्ये 36 पर्यंत माप असेल तर 1.5 इंच प्लस करा आणि 36च्या पुढच्या मापांना 1 इंच प्लस करा सांगत असते. नंतर इथून हा पॉइंट इथं कसा घ्यायचा, तर इथं घ्यायचा असतो 10वा भाग छातीचा. आता समजा 36 इंच बस्ट असेल त्याचा 10वा भाग किती येणार आहे, 3.6 म्हणजे किती, 4.25. मग इथून हे टोक जे आहे ते किती इंचाचं येणार आहे, 4.25 इंचाचं अंतर येणार आहे बरोबर ना. मग तिथून खाली ही जी टक्सची उंची किती टाकायची, तर या 4.25 मधून म्हणजे 3.75 मधून किती करायचं वजा, 1 इंच वजा करायचं बरोबर. तर किती येणार आहे, 2.75. मग 2.75 वर ही खून करायची आणि आपल्याला शिलाई मार्जिन पण लागणार आहे क्रॉस पट्टी जोडायला. ते शिलाई मार्जिन देऊन मग आपल्याला हा कटोरीची उंची आपली फिक्स करायची. त्यानंतर एवढंच वाढवून कटोरी वाढत नाही. त्यानंतर इथं आपण 1.5 इंचावर जो टक्स देणार आहोत जो असा देतो आपण बरोबर ना. तर या टक्सची सुद्धा उंची जेवढी तुमची इथं उंची झालेली आहे मेन टक्सला मध्यावर, जेवढी इथं उंची झाली तेवढीच इथं सुद्धा ह्या रेगेवर उंची द्यायची. मग ती थोडी खाली पण येऊ शकते किंवा याच्यावर सुद्धा, पण मापून हे बघणं गरजेचंच आहे. आता इथं बघा, इथं आले बरोबर 4 वर, तर इथं 4 वर आले का, तर 3.25 वर आले, मग इथं 4 वर येणार आहे खाली. म्हणजेच की हा राऊंड आपला कटोरीचा असा जाणार आहे. या साईडला सुद्धा बघूया 4 वर. मी हे अंदाजे केलेलं आहे, तुम्ही तुमचं माप टाकायचंय. जसं की इथून इथं जो पॉइंट आहे वरून पॉइंट हा किती घेतला आपण, छातीचा 4था भाग प्लस 36 इंचापर्यंत 1.5 इंच आणि 36च्या पुढच्या ना 1 इंच हे घेतलं. शोल्डर पासून खाली माप आणि
इथं छातीचा 10वा भाग, समजलं ना? इथं छातीचा 4था भाग प्लस 1 इंच किंवा 1.5 इंच आणि इथं छातीचा 10वा भाग. आणि ही उंची कशी ठरवायची? तर छातीचा 10वा भाग वजा 1 इंच. हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र लक्षात ठेवा तर तुमची परफेक्ट कटोरीची उंची येणार आहे. आणि मग तुम्ही जर पेपर कटिंग करून जर हे काढला असेल, जो आपण कटोरी जोडण्याचा पार्ट कट करतो तो पेपर कटिंग करून जर काढला असेल तर ही उंची तर समजणार आहे, ही उंची ही उंची सेम होणार आहे. पण इथं मात्र तुमचा ब्लाउज अजिबात खेचला जाणार नाही. त्यासाठी ही उंची सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, इथून राऊंड कितीवर आलाय तो बघूनच तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुम्ही जर राऊंड मध्ये म्हणजे इकडे सुद्धा पाहिजे ना ही उंची, तर इथं तुमची ही उंची बरोबर येण्यासाठी राऊंड किती आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्ही क्रॉसपट्टीचं माप टाकायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जर वाढवली पुढच्या भागाची तर तुमचा हा पुढून शोल्डर अजिबात उतरणार नाही, पुढून हा गळा सुद्धा खाली उतरणार नाही किंवा मोठा होणार नाही. एवढं सोपं आहे. सोपं म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला सोपं वाटलं किंवा छोटीशी गोष्ट असली तरी ती या कटिंग मध्ये या गोष्टीला खूप मोठं व्हॅल्यू आहे. तर अशा या बारीक सारी गोष्टी कोणत्याही क्लासमध्ये शिकवल्या जात नाहीत. तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर फुकटमध्ये मोफतमध्ये जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब जरूर करावं लागणार आहे. तर चला या टॉपिकवर आपण आता तुम्ही या टॉपिकवर किंवा या विषयावर एक कटिंग करून बघा. जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कटोरीची उंची किंवा पुढच्या भागाची उंची वाढवून बघा. आणि मग जर तो प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी जरूर त्याची उत्तर देईन. आणि जर तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला माप कटिंग करून बघायची असतील व्हिडिओ तर तुम्हाला माझी मेंबरशिप घ्यावी लागेल. आणि तुम्ही मेंबरशिप घेतलीत की वैयक्तिक तुमच्याजवळ त्या मापाचा व्हिडिओ पोहोचेल. तर यासाठी तुम्हाला मेंबरशिप घेणं गरजेचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.